पार्वती, माझी गीता कुठे ठेवलीस? पार्वती, आदिनाथ, आदिनाथ, काय झालं शुभ्रा? तुम्ही आता काय बोललात? नाही. तुम्ही मला आता हाक मारलीत ना? नाही शुभ्रा. नाही, पण मग काय? मला मला असं का वाटलं की तुम्ही मला त्या नावाने हाक मारली? कुठल्या नावाने? तू काय बोलतेस? आदिनाथ, म्हणजे तेच हेच नाव मला ऐकू येतं, पण आवाज तुमचा असतो. शुभ्रा, तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाही. कुठलं नाव? आदिनाथ, तुम्ही मला आता पार्वती या नावाने हाक मारली. नाही शुभ्रा, काय होतंय काय तुला? वेड लागणार आहे मला एक दिवशी, खरंच वेड लागणार मला. शुभ्रा, तू 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 टेन्शन घेऊ नकोस. तुला भास झाला असेल काय ना, आपण एखाद्या गोष्टीचा सारखा नाही आदिनाथ, सारखं सारखं तेच नाव. काय संबंध आहे माझा त्या व्यक्तीशी? काय संबंध आहे त्या नावाशी? या घरात आल्यापासून तो चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो. ते नाव सतत माझ्या कानात घुमत असतं. मीच का आदिनाथ? माझा काय संबंध आहे? शुभ्रा, माझा काय संबंध? शांत हो शुभ्रा, शांत हो. माझा काही संबंध नाही. May I come in, Doc? विक्रांत, ये. इन्स्पेक्टर साहेब, काय अरेस्ट वगैरे करायला आलात की काय? मला विराज, तू क्लिनिकमध्ये सुद्धा सुरू झालास? काय फरक पडतो यार? घरी प्या, बारमध्ये प्या, क्लिनिकमध्ये प्या. द किक इज इम्पॉर्टंट, isn't it? You are impossible. अगदी तुझ्या ताईसारखं बोललास. ती सुद्धा हेच बोलून निघून गेली. डिवोर्स देऊन निघून गेली. विराज, सोड ना यार, सोड. तू आज इथे कसा काय? आणि हे काय माझ्यासाठी? नाही, ही माझ्या मित्राची डायरी आहे. तो माझ्याकडे विसरला होता, त्याला परत द्यायची. हां, असा कोण मित्र आहे तुझा जो डायरी लिहितो? आहे एक, तू नाही ओळखत. म्हणजे मी आता तुझा मित्र नाही राहिलो? तसं असतं तर मी इथे आलो असतो का? किती दिवसांनी आलास चाले? मला वाटलं तूही कंटाळलास मला. शट अप, तुझ्या ताईसारखा. शट अप विराज. ओके ओके. बरं, आज दिवस कुठचा आहे लक्षात आहे का तुला? माझ्या लक्षात नसणार तर कोणाच्या लक्षात असणार? पण अजून 1 तास 3 मिनिटं बाकी आहेत. 11 वाजून 2 मिनिटं.
वेळ लक्षात आहे माझ्या. 10 वर्षांपूर्वी या दिवशी, यावेळी I was the happiest man on this planet. माझ्या पिहूचा जन्मदिवस. माझी पिहू मी आत्ताच पिऊला भेटून येतोय पंचगणीवर. आय हॅड बीन देअर टू विश हर हॅपी बर्थडे. तू पिहूला भेटून आलायस? कशी आहे रे माझी सोनू? माझ्याबद्दल काही विचारलं त्यांनी? डॅडी काय करतो, कसा आहे? काही बोलली माझी पिहू? फक्त तुझ्याबद्दलच बोलत होती. बाबा कसा आहे? तो येत का नाही? तिला सांगितलं नाहीस? जज साहेबांनी सक्त ताकीद दिली आहे तिच्या डॅडला. तिच्या आसपासच्या 5 किलोमीटरच्या परिघात फिरकायचं नाही म्हणून. एका बापाच्या आणि मुलीच्या नात्याचा निवाडा केलाय त्यांनी. एका तिराईत माणसाने. विराज, पिहू इज अ ग्रोन अप गर्ल नाव. विराज, तिला कम्प्युटर ऑपरेट करता येतो, ईमेल्स करता येतात. मला म्हणाली सुद्धा की मामा मी आता बाबाला ईमेल करणार आहे. ईमेल चांगलं आहे. पण तिला सांग, तिच्या मामाला नाही चालणार आहे. ती जज साहेबांना सांगेल. युअर ऑनर, विराज किती प्यायलायस रे बाबा? चला, एवढं पिऊन दुःख विरघळत नाहीत ती नाहीतच. ओके ओके, दॅट्स ओके. चल आय ड्रॉप यू होम. आय ड्रॉप यू. स्टडी मॅथ, स्टडी मॅथ. गुड मॉर्निंग. अरे आओ, मी येतच होते. अगं घे ग. तोंड तर धुऊ दे मला. अगं बेड टी. दिस इज बेड टी फॉर यू मॅडम. घे. कसं झालंय? मग काय म्हणताय नाशिक? अगदी यथासांग पार पडली. शांत. व्हेरी गुड. कुसुमांचं काहीतरी नवस बोलल्यात म्हणे. तो फेडायला कदाचित पुढच्या महिन्यात जावं लागेल परत. या परत जायचं आहेच का? हो, काय बिघडलं? त्यांचं मन राखण्यासाठी जायचं.
आणि माझं पण त्या निमित्ताने होतं की देवदर्शन. तुम्हाला एक सांगते, मला ना तिथे एक पैसाही खर्च करू दिला नाही हा वंसनी. हो, सारखं आज घोषा, मी तुला इथे घेऊन आले, मीच सगळा खर्च करणार. गंमत म्हणजे तिकडे त्या घाटावर सुद्धा कोणतरी बाई का माता का देवी शोधून काढली त्याने. आता ही कोण आणखी नवीन बाई? घाटावरच भेटले आम्हाला त्या बाई. म्हणजे दिसायला अगदी साधी होती तशी, पण बोलायला अगदी गोड. आणि वयाने फार मोठी नव्हती, आपल्या राधा एवढी असेल. नंतर आम्हाला कळलं त्या कोणतरी फार मोठ्या आध्यात्मिक गुरु आहेत म्हणे. गुरु म्हटल्याबरोबर लगा वंच धावल्या तिच्याशी बोलायला. नाही, हिचाही काय गंडबिंड बांधून घेतलं की काय? काय माहित, मी काही गेले नव्हते तिकडे. पण मला त्यांचा पत्ता आणि फोन नंबर लिहून घ्यायला लावलाच त्याने. मुंबईच्याच आहेत म्हणे त्या बाई. या कुसुमचं ना मला काही कळतच नाही. तिचा तो मागे कोणतो बाबा होता, अरे त्याला पोलिसांनी पकडला, तरी हिच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. जाऊ दे हो. मला काय वाटतं माहितीये, प्रत्येक जण आपल्या समाधानासाठी कुठेतरी अशी एक जागा शोधत असतो. त्यांचा हा मार्ग आहे. अगं पण हा खड्ड्यात जाणारा मार्ग आहे. काय मार्ग आहे म्हणून सांगते मला तू? जाऊ दे, मी का बोलतोय हेच मला कळत नाही. मला माहितीये माझ्या बोलण्याचा काहीही उपयोग होणार नाही, फायदा होणार नाही, तरी मी बोलतो. हा, चला मी निघतो आता क्लासला. 9 वाजता लेक्चर आहे माझं. आणि आज दिवसभर आराम करा. झोप काढ मस्तपैकी. लगेच पदर खोचून कामाला लागायची गरज नाहीये. मी काय म्हणते, चहा खूप छान करता हो तुम्ही. आणखीन एक कप मिळेल? म्हणजे तुम्हाला क्लासला जायला उशीर होणार नसेल तर. हा, मी चहा छान करतो काय? अगं काहीच प्रॉब्लेम नाहीये. जे पुण्य मला बायकोची सेवा करून मिळणार आहे ना, ते तुमच्या नाशिकच्या पंचगंगेत अगदी बुडी जरी मारली तरी मिळणार नाही, मला माहिती आहे. कळलं. बरं, आणखीन काही हवंय? नाही. अगं ब्रेकफास्ट छान करतो मी. आओ नको, चहा पुरे. आता कसं वाटतंय साहेब? काय सर्कस चालले काही? हा, काय चाललंय मला काही समजेन असं झालंय. मला तर हसूच येत आहे आता. साहेब आता पाय कसा आहे? अरे पाय गेला. या इथे जखम झाली, त्याचं काय करायचं? ते दीड दमडीचे सटोडी सगळे हसत असतील दात काढून माझ्यावर. या शास्त्र्याचा वाडा नाही, मी पनवती विकत घेतली. पनवती. साहेब आणखी एक वाईट बातमी आहे. इन्कम टॅक्सवाल्यांनी इन्क्वायरीची ऑर्डर काढली आपल्या विरुद्ध. कुठल्याही क्षणी रेड पडू शकते. रेड इथे? अरे मग आपली माणसं काय गवत उपटायला बसवली आहेत का तिकडे? साहेब ऑर्डर थेट दिल्लीवरनं निघाली आहे. अरे परमेश्वर, हे काय चाललंय? मला कोणी काही सांगेल का? साहेब जागा, ती जागा साहेब शास्त्रींचा वाडा. जेव्हा कृष्ण जन्माच्या रात्री मला हा भास झाला आणि त्यानंतर काल पुन्हा, मला काहीच कळत नाहीये.
माझी गीता कुठे ठेवलीस पार्वती? वाटतायत महादेव दादाचे शब्द वाटतायत. पण आजोबा, माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? ज्या दिवशी तू वाड्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवलंस तेव्हापासून हा प्रश्न मी स्वतःला विचारतोय. शक्यता खूप आहेत शुभ्रा. काही तर्काला पटणाऱ्या, काही न पटणाऱ्या. असो, त्या मानसोपचार तज्ञाचं नाव काय म्हणालीस? डॉक्टर सामंत. डॉक्टर सामंत. त्यांना सांगितलंस हे सगळं? हो. काय म्हणाले ते? म्हणजे आजोबा, त्यांनी मला खूप प्रश्न विचारले, पण मला नाही वाटत मी त्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली असती. आजोबा, मी खूप गोंधळून गेले होते. आजोबा, ती आकृती होती माझ्या डोळ्यासमोर. तो तर झब्बा, टोपी, पण चेहरा स्पष्ट नव्हता. आजोबा, त्या आकृतीचा आवाज खूप खूप ओळखीचा होता. म्हणजे अगदी आपल्या आदिनाथांसारखा. बहुतेक म्हणजे असंच काहीतरी आजोबा, खूप ओळखीचा. आदिनाथ सारखा. आदिनाथ सारखा. श्रीराम, श्रीराम. खूप वर्षांपूर्वी, माझ्या जन्माच्याही आधी, महादेव दादा आमच्या आजी बरोबर भायजाबाई बरोबर काशीला गेला होता. तिथून त्यानं एक गीतेची बांधणीतली प्रत आणली होती. पण मग आता त्याचं काय?